ताई, हे दोघं कसे आहेत ग? काय झालं? अगं मी आता यांना सोनाराच्या दुकानात पाहिलं. तिकडे तो खूप बडबड करत होता ह्यांच्यावरती. पैसे नव्हते ना, यांना काही घेता नाही आलं. मला तर वाटलं की मम्मी आता रडते की काय. आता तुम्ही एक काम कर, मी तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त उपाय सांगतो. तुम्ही ना तुमच्या जावयाला ही अंगठी देण्यापेक्षा नुसताच साखरपुडा द्या. एवढेशे चेहरे झाले होते ग दोघांचे, पण आता बघ, आता दोघं हसतायत जसं की काहीच झालं नाहीये. असं कसं ग? शरू, तुला माहिती नाही आहेत का दोघं कशी आहेत ते? अगं, आपल्या समोर कधी उदास चेहरा घेऊन बसतात का? कितीही काहीही झालं तरी आपल्या समोर नेहमी हसत राहतात. त्यांचं टेन्शन आपल्यापर्यंत कधी पोहोचू देत नाही. आणि माझ्या लग्नावरून जे काही झालं त्यामुळे मम्मी आपल्या समोर रडलीये. नाहीतर या आधी कधी रडली आहे का ती आपल्या समोर? आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपण 4 गोष्टी घेऊ शकत नाही, हे साधं आपल्याला कधी त्यांनी जाणवू दिलं नाही, कधीच बोलून दाखवलं नाही. सोपं नाहीये आई बाप बनणं. दोघं दिवस रात्र कष्ट करतात, कधीतरी थकतात बिचारे, पण कधी कमी नाही पडत. ताई, आपण पण कमी नाही पडायचं हा. आपण ऐकायचं मम्मी पप्पांचं. त्यांचं ऐकलं ना, त्यांना तेवढ्यातच आनंद असतो बघ. आपल्या सुखासाठी किती धडपड करतात ते. आपण पण त्यांना सुखी ठेवायचं, त्यांच्या मनासारखं करायचं. आपल्यामुळे ते नाराज होतील, चिडतील असं कधी नाही वागलं पाहिजे. म्हणजे ना, आपल्यामुळे त्यांना कधी त्रास झालाच नाही पाहिजे. मम्मी पप्पा आहेत आपले, त्यांच्या इतका आपल्या भल्याचा विचार ना कोणीच नाही करत. ताई, काय ग, कसला विचार करतेस? काही नाही, तू हे घे, हातपाय धू आणि जेवायला बसायचं आहे आपल्याला. जा. हातपाय कसले धुतेस? गरम बघ एवढं होतंय, अंघोळच करते. आले.